कवितेचं शीर्षक आहे डुक्कर पकडणारी माणसं. माझा बाप, मी आणि माझा मुलगा डुक्कर पकडायला शिकलो. जीवाच्या आकांतानं या गल्लीतून त्या गल्लीतून डुक्कर दामटलं, पकडलं. नंतर माझा बाप, मी आणि माझा मुलगा भाकर पकडायला शिकलो. डुकराचा गळा दाबता येत नाही हे माहीत असूनही फास बनवायला शिकलो. पण काय चूक झाली कळत नाही. फास कोणाचे आणि फासे कोणाचे हे माझ्या बापाला, मला आणि माझ्या मुलाला कळलंच नाही. माझा बाप रस्त्याच्या कडेची सारी खांदायचा. माझी आई रस्त्याच्या काळजावर मुरुम बांधायची. म्हणून मी चालायला शिकलो. मी रस्त्यावरून अनवाणी चालायला शिकलो. रस्ता इतका गुळगुळीत होता. माझा मुलगा भरकटला नाही, पण सटकला. इंजिनियर होऊन चारी खांदायचं कॉन्ट्रॅक्ट कोठं मिळते त्याची चौकशी करत तो फिरत असतो. आणि PWD त्याला डुक्कर समजून पकडत असते. या गल्लीतून त्या गल्लीत तो चित्कारत पळत असतो. टक्केवारीचा फास त्याच्या गळाला डुकरासारखा हिसके मारत असतो. डुक्कर पकडणाऱ्या माणसांना काहीच कळत नाही. समजुतींची गटारे माणसांमधून केव्हाच हद्दपार झाली आहेत. टिकाव, फावडे, घमेले अशा कितीतरी अप्रगत मुलांच्या प्रगतीसाठी खचाखच भरले आहेत मजूर अड्डे. मोर्चा बंद आणि आंदोलने या खोट्या गोष्टी आहेत. ही कविता आहे भरत दौंडकर यांची. धन्यवाद.